हॅलो फ्रेंड, मी तुम्हाला आज शिकवणार आहे क्लास 6चा मॅथचा लेसन नंबर 3 इंटिजर्स. ठीक आहे. आपल्याला हा लेसन बघायच्या अगोदर काही बेसिक टर्म आहेत त्या शिकायच्या आहेत. की बघा काय असते नॅचरल नंबर कोणते असतात हे बघायचं आहे. कोणते असतात नॅचरल नंबर, कशापासून सुरुवात होतात, 1 पासून काय होतात सुरुवात होतात 1 2 3 4 अप टू सो ऑन, कुठपर्यंत इन्फिनिटीपर्यंत. म्हणजे लास्टचा नंबर जो आहे तो सांगू शकतो का नाही, याला काय म्हणतात नॅचरल नंबर. आता बघा नेक्स्ट कोणते नंबर असतात, होल नंबरमध्ये कोणते नंबर येतात. आता नॅचरल नंबरमध्ये कोणते आले होते आपले 1 2 पासून आले होते, 1 पासून सुरुवात झाली होती आणि इन्फिनिटीपर्यंत. तर होल नंबरमध्ये काय होते 0 पण ॲड होते, 0 1 2 3 4 अप टू सो ऑन इन्फिनिटीपर्यंत. हे पण कुठपर्यंत असतात इन्फिनिटीपर्यंत. ठीक आहे. आता थर्ड आहे पॉझिटिव्ह नंबर काय असतात, असे नंबर की जे काय असतात पॉझिटिव्ह असतात, म्हणजे त्याच्यासमोर काय असते प्लस साईन असते. जसं +2 +3 +4. ठीक आहे. असे नंबर पॉझिटिव्ह नंबर. जर कोणत्याही नंबरच्या समोर जर कोणती साईन नसेल तर तो पण नंबर काय कन्सिडर केला जातो पॉझिटिव्ह नंबर. ठीक आहे. नेक्स्ट कोणते असतात नेगेटिव्ह नंबर. कोणते असतात नेगेटिव्ह नंबर, ज्याच्यासमोर काय असते मायनस साईन, मीन्स -1 -2 -3 अप टू सो ऑन. ठीक आहे. म्हणजे याला काय म्हणतात -1 म्हणजे ही नेगेटिव्ह साईन. ठीक आहे. याच्यासमोर काय कंपल्सरी मायनस साईन द्यावा लागते नेगेटिव्ह नंबरच्या समोर. आता बघा नेक्स्ट टर्म आहे इंटिजर्समध्ये कोणते येतात, जे आपल्या लेसनचं नाव आहे. इंटिजर्समध्ये कोणते नंबर येतात, याच्यामध्ये कोणते नंबर येतात, पॉझिटिव्ह नंबर पण येतात, 0 पण येतो आणि नेगेटिव्ह नंबर पण येतात. समजत आहे. इंटिजरमध्ये काय येतात पॉझिटिव्ह नंबर पण येतात, नेगेटिव्ह नंबर पण येतात आणि जो होल नंबरमध्ये असते ना 0 तो पण येतो. ठीक आहे. त्याला काय म्हणतात सर्वाला इंटिजर. हे बघा मी इथे एक नंबर लाईन काढून तुम्हाला पॉझिटिव्ह नंबर आणि नेगेटिव्ह नंबर दाखवते. ते बघा हे आहे आपली एक नंबर लाईन. मधामध्ये काय असते ओरिजिन म्हणजेच 0. इकडे काय असते 1. हे बघा आधी मी काय करते लाईनिंग करून घेते. इकडे काय असतं 0च्या राईट साईडला प्लस नंबर म्हणजे +1 +2 +3 +4 +5 आणि लेफ्ट साईडला असते -1 -2 -3 -4 -5. हे बघा हे नंबर लाईन, हे कोणते नंबर झाले पॉझिटिव्ह नंबर आणि हे कोणते नंबर झाले नेगेटिव्ह नंबर. ही अशी आपली नंबर लाईन असते, लक्षात ठेवायची. समोरच्या क्लासमध्ये पण कामात पडते. ठीक आहे. आता चला आपण बघूया प्रॅक्टिस सेट. हे बघा आपण बघूया प्रॅक्टिस सेट 4. काय क्वेश्चन नंबर 1, क्लासिफाय द फॉलोइंग नंबर ॲज पॉझिटिव्ह नंबर अँड नेगेटिव्ह नंबर. बघा काही नंबर दिले आहेत आपल्याला, यांना काय करायचं आहे क्लासिफाय करायचं आहे. पॉझिटिव्ह नंबर कोणते आहेत आणि नेगेटिव्ह नंबर कोणते आहेत. चला बघूया. जसं आता बघितलं आपण पॉझिटिव्ह नंबर कोणते असतात ज्यांच्यासमोर प्लस साईन असते किंवा कोणतीच साईन नसते, आणि नेगेटिव्ह नंबर कोणते असतात त्यांच्यासमोर नेगेटिव्ह साईन असते. पॉझिटिव्ह नंबर नेगेटिव्ह नंबर्स. ठीक आहे. आता आधी पॉझिटिव्ह नंबर बघूया. -5 असेल का, नाही. +4 अजून -2 नो. +7 +26. हे बघा आता 19 समोर कोणती साईन आहे का, नाही. पण हा नंबर कोणता आहे पॉझिटिव्ह नंबर. कोणत्या एखाद्या नंबर समोर साईन नसली तरी तो काय आपण डिनोट करत असतो, कन्सिडर करत असतो की तो पॉझिटिव्ह आहे. -25 नाही आहे. +8 5 अँड 27 ॲज इट इज कशी लिहा नेगेटिव्ह नंबर. काय येईल -5 -2 -49 -37 -25 -4 अँड -12. ठीक आहे. समजलं. असं क्लासिफिकेशन करायचं आहे. हे बघा क्वेश्चन नंबर 2 काय आहे, गिवन बिलो आर द टेम्परेचर इन सम सिटीज. म्हणजे आपल्याला काही सिटीचे टेम्परेचर दिलेलं आहे. राईट डेम युजिंग द प्रॉपर
साइन। हे बघा प्लेसेस दिले, कोणते सिटी दिले आहे, शिमला, लेह, दिल्ली, नागपूर। टेम्परेचर किती दिलं आहे, 7 डिग्री बिलो 0 डिग्री, म्हणजे 0 पेक्षा कमी आहे। 12 डिग्री सेल्सिअस बिलो 0 डिग्री सेल्सिअस। हे बघा दिल्लीचे काय दिलं आहे, 22 डिग्री सेल्सिअस अबाउट 0 डिग्री, नागपूरचा 31 डिग्री सेल्सिअस अबाउट 0 डिग्री। ठीक आहे, याला कसं लिहायचं, प्रॉपर साईनमध्ये लिहायचं सांगितलं। ठीक आहे, आता फर्स्टवाला बघा काय म्हटलेलं आहे, 7 डिग्री, काय म्हटलेलं आहे शिमलासाठी 7 डिग्री सेल्सिअस बिलो 0 डिग्री, म्हणजे 0 डिग्रीपेक्षा पण कमी आहे। म्हणजे 0 डिग्रीपेक्षा कमी असते तर आपले कोणती साईन असते, निगेटिव्ह साईन। मीन्स द टेम्परेचर ऑफ शिमला इज -7 डिग्री सेल्सिअस। ठीक आहे, आता बघा सेकंड काय आहे, लेह, काय येईल, द टेम्परेचर ऑफ लेह इज, आता बघा काय म्हटलेलं आहे, लेहचं काय 12 डिग्री सेल्सिअस बिलो 0 डिग्री। बिलो मीन्स खाली, 0 डिग्रीच्या पण कमी, म्हणजे काय असेल इथं पण -12 डिग्री सेल्सिअस। थर्ड बघा काय आहे, काय दिलं आहे, दिल्ली किती आहे, 22 डिग्री सेल्सिअस अबाऊ 0। आता अबाऊ म्हटलेलं आहे म्हणजे 0पेक्षा जास्त, म्हणजे काय असेल आपली इथं प्लस साईन। हे बघा कसं लिहायचं मग, द टेम्परेचर ऑफ दिल्ली इज +22 डिग्री सेल्सिअस। आणि फोर्थवाला बघा काय म्हटलेलं आहे, नागपूर काय आहे 31 डिग्री सेल्सिअस अबाउट 0 डिग्री, मीन्स काय असेल याचं पण प्लस साईन, कारण 0पेक्षा काय जास्त म्हटलेलं आहे। ठीक आहे, द टेम्परेचर ऑफ नागपूर इज +31 डिग्री सेल्सिअस। हे बघा क्वेश्चन नंबर 3 काय आहे, राईट द नंबर इन द फॉर्म ऑफ एक्झाम्पल युजिंग द प्रॉपर साईन। हे बघा आपल्याला काही एक्झाम्पल दिलेलं आहे, त्याची आपल्याला प्रॉपर साईन द्यायचे। अ सबमेरीन इज ॲट अ डेप्थ ऑफ 512 मीटर बिलो अ सी लेवल, म्हणजे सबमरीन कुठं असते, पाण्याच्या खाली असते। आता मी याच्यामध्ये एक हे सांगते, जे आपली जमीन असते त्याला काय म्हणायचं 0, आणि जे डेप्थमध्ये किंवा जमिनीच्या आतमध्ये त्याला काय समजायचं निगेटिव्ह, आणि जे सर्व जमिनीच्या वर आहे त्याला काय समजायचं पॉझिटिव्ह नंबर। ठीक आहे, आता सबमरीन कुठं असते, पाण्याच्या आतमध्ये असते, आणि डेप्थमध्ये म्हणजे खाली असते ना खूप, म्हणजे त्याला काय डिनोट करते ना आपल्याला 512 मीटर्स। ठीक आहे, म्हणजे काय साईन लागेल मायनस, कारण काय ती आतमध्ये असते। ठीक आहे, सेकंड नंबर बघा, द हायेस्ट ऑफ द माउंट एव्हरेस्ट, द हायेस्ट पीक इन द द हाईट ऑफ द माउंट एव्हरेस्ट, द हायेस्ट पीक इन द हिमालय इज काय 8848 मीटर। आता हिमालयाची हाईट दिलेली आहे आपल्याला, काय आहे जी आपली जमिनीपासून काय खूप उंच आहे ना, म्हणजे काय असेल इथं +8848 मीटर आन्सर। 3 नंबरचं बघा, अ काइट इज फ्लाइंग ॲट अ डिस्टन्स ऑफ 120 मीटर फ्रॉम द ग्राउंड। ग्राउंडपेक्षा काय आहे काइट वरती आहे 120 मीटर, काय येईल प्लस साईन 120 मीटर्स। ठीक आहे, इथं प्लसची साईन देऊही शकता, न दिली तरी चालते, काहीच प्रॉब्लेम नाही। द टनेल इज ॲट द डेप्थ ऑफ 2 मीटर अंडर द ग्राउंड। हे बघा आता काय, हे टनेल जमिनीच्या आतमध्ये किती मीटर आहे 2 मीटर, म्हणजे काय येईल -2 मीटर। अशा प्रकारे मी इथं काय केलं आहे, प्रॅक्टिस सेट 4 नंबरचा कंप्लीट केलेला आहे। धन्यवाद।